नमस्कार मित्रांनो. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करता करता तुम्हाला कधी कधी भीती वाटते का? अशा परिस्थितीत सेबी ही खास संस्था तुमची मदत करते. एकदा मित्राशी बोलताना मला तो म्हणाला, मी शेअर बाजारात गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे, पण खूप धोकादायक वाटतंय. मी त्याला म्हणालो, काळजी करू नकोस. सेबी आहे. सेबी गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करते. सेबी म्हणजे काय आणि ते कसे मदत करते, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. सेबी म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सेबीची स्थापना मुळात 1988 मध्ये झाली. पण 1992 मध्ये सेबी नुसार त्याला कायदेशीर अधिकार मिळाले. 1980-90च्या दशकात बाजारात काही मोठ्या घोटाळ्यांमुळे पारदर्शकतेची गरज भासली आणि गुंतवणूकदारांचे रक्षण करण्यासाठी सेबी तयार करण्यात आली. सेबीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे गुंतवणूकदारांचे रक्षण आणि बाजारात विश्वास निर्माण करणे. हे सुनिश्चित करते की शेअर बाजार पारदर्शक, प्रामाणिक आणि सुरक्षित राहील. सेबीचे काही मुख्य कार्य खालीलप्रमाणे आहेत, ज्या गोष्टी आपण पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं गुंतवणूकदारांचे संरक्षण. सेबी विविध नियम आणि गुंतवणूकदार शिक्षण मोहिमेद्वारे सामान्य गुंतवणूकदारांचे हित सुरक्षित ठेवते. तसेच गुंतवणूकदार वर काम करणारी सेबीची खास यंत्रणा आहे. मध्यस्थांची नोंदणी करून घेणे. शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्या सर्व दलाल, म्युच्युअल फंड कंपन्या, पोर्टफोलिओ मॅनेजर इत्यादींची सेबीकडे नोंदणी असते. त्यामुळे गुंतवणूकदारांना खात्री मिळते की ते अधिकृत संस्थांमार्फतच व्यवहार करतात. शेअर बाजाराचे नियंत्रण. NSE, BSE सारख्या स्टॉक एक्सचेंजवर ट्रेडिंगसाठी नियम सेबी आखते आणि त्याचे पालन होत आहे का हे तपासते. तंत्रज्ञानामुळे व्यवहार पारदर्शक होत आहेत आणि सेबी याची देखरेख करते. घोटाळे प्रतिबंध. अंतर्गत माहितीचा गैरवापर आणि बाजारात हातोडा मारण्यासारखे अनैतिक उपाय सेबी कठोर नियमांनी प्रतिबंधित करते. बाजारातील गैरव्यवहारांवर त्वरित कारवाई केली जाते. पारदर्शकता सुनिश्चित करणे. कंपनीनी IPO किंवा इतर इश्यूसाठी सर्व महत्वाची आर्थिक माहिती खुली ठेवावी. हे सेबी सुनिश्चित करते. त्यामुळे गुंतवणूकदारांना भरपूर माहिती मिळते आणि ते योग्य निर्णय घेऊ शकतात. समजा लक्ष्मी नावाची एक गृहिणी आहे. तिला एका आकर्षक परताव्याची गुंतवणूक योजना सुचवली गेली. लक्ष्मीने शंका घेतली आणि सेबीच्या संकेतस्थळावर गेली. तिला कळलं की ही योजना सेबीकडे नोंदणीकृत नाही, म्हणजे ती संभाव्य फसवणूक असू शकते. त्यामुळे लक्ष्मीनं सावधगिरी बाळगली आणि आपली बचत सुरक्षित ठेवली. अशा प्रकारे सेबी गुंतवणूकदारांना सुरक्षित निर्णय घेण्यास मदत करते. सेबीच्या नियमांमुळे आज शेअर बाजार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक झाला आहे. गुंतवणूकदारांचे हित सुरक्षित राहील याची जबाबदारी सेबी घेते. त्यामुळे तुम्ही आत्मविश्वासाने गुंतवणूक करू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद.